देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपन्न झालेला आहे. 7 टप्प्यामधलं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. 4 जून रोजी लोकसभेची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर नव्या पंतप्रधानांचा शपथविधी देखील होईल. मात्र या सगळ्या घटना घडामोडींनंतर भारतीय जनता पक्षामध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल जे आहेत ते केले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. जे.पी. नड्डा यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती जी आहे ती मिळते. 2020 पासून जगतप्रताप नड्डा अर्थात जे.पी. नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ जो आहे तो 2023 मध्ये संपला होता. मात्र 1 वर्षाचा एक्सटेंड जो आहे तो जे.पी. नड्डा यांना मिळाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीपर्यंत जे.पी. नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा ठराव भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये करण्यात आला आणि त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीनंतरच राष्ट्रीय अध्यक्ष जो आहे तो बदलला जाईल असं बोललं जातं आहे. जे.पी. नड्डा यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विदिशामधून जे आत्ता लोकसभेचे भाजपाचे कॅन्डिडेट आहेत शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा जी आहे ती होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं नाव देखील राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे. याशिवायच महाराष्ट्रामधलं एक वजनदार असं नाव असणार आणि मागच्या 2 ते पावणे 3 वर्षापासून दिल्लीमध्ये आपलं प्रस्थ निर्माण केलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचं नाव देखील राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता आणि लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा संघटनात्मक फेरबदल करेल. राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत ते बदलले जातील आणि त्यानंतर राष्ट्रीय बदल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्येही भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये बदल होतील अशा चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.